हरे कृष्णा। जगद्गुरु श्री प्रभुपाद महाराज की जय। नमो ओम विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते लोकनाथ स्वामी नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश धारणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। आज अतिशय सुंदर दिवस आहे। आजच्या दिवसाचा आनंद सर्व मित्रमंडळी एकत्र जमून घेत असतात। आजच्या दिवशी इंग्रजीमध्ये फ्रेंडशिप दिवस म्हणतात आणि मराठीमध्ये मित्रत्वाचा दिवस म्हणतात आणि हिंदीमध्ये दोस्त का दिन, दोस्ती का दिन ऐसा बोलते। आपण लहानपणी प्रथमतः ह्या दोस्ती दिवसाच्या मनपूर्वक सर्वांना हार्दिक शुभेच्छा। बघा, आपण लहानपणी ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस आपले खरे गुरु आपले आई वडील असतात आणि आई वडीलच आपल्याला लहानाचे मोठे करता करता सगळे संस्कार वगैरे देत असतात आणि त्या संस्कारातून आपण जेव्हा आजूबाजूला आपल्याला लोक मिळतात त्यातून आपण मित्रमंडळी जवळ करतो आणि त्या मित्रमंडळीमध्ये जर मुलगी असेल तर मुलींबरोबर मैत्री करणार आणि त्यांच्या खेळण्याचे जे प्रकार आहेत त्या लंगडी म्हणा, अजून ज्या काही गोष्टी आहेत त्या खेळत असतात। तसेच मुलं आपले मित्र जमून त्याच्यामध्ये कबड्डी खेळतात। शाळेमध्ये तर अनेक प्रकार असतात खेळण्यासाठी, परंतु खेळ मैदानामध्ये विटू दांडू असते, कबड्डी असते, क्रिकेट असते, व्हॉलीबॉल असतो, परत लंगडी असते, परत खो खो असतो। असे अनेक प्रकारचे खेळ असतात आणि त्या खेळामध्ये पतंग उडवणे पण असतं। परत असे अनेक प्रकार आहेत। आठवतात आम्हाला लहानपणीचे जे खेळ आहेत ते आठवतात आणि लहानपणीचे जे मित्र आहेत त्यांची हकीकत मतलब आठवण येते, जे आपल्याबरोबर बाजूला बसून एकत्र शाळेत गेल्याच्या नंतर डबा खाणारे, एकमेकाला डबा देणारे, एकमेकाच्या त्याच्या डब्यामध्ये काय आहे, आपल्या डब्यामध्ये काय आहे, इतरांच्या डब्यामधलं सर्व प्रसाद घेऊन आपण आपला प्रसाद त्यांना वाटायचा, त्यांचा प्रसाद आपण घ्यायचा। हा किती आनंदाचा दिवस आहे। दुसरी गोष्ट, कधी जर तो मित्र आला नसेल आपल्या शाळेमध्ये, तेव्हा एवढे काय फोन नव्हते म्हणा आमच्या काळामध्ये। फोन आता हे 10-15 वर्षामध्ये झाले, परंतु तर आपण त्याची काळजी घ्यायची का, अरे तो का नाही आला शाळेत, मग त्याच्या घरी जायचं जाता जाता शाळेतून आणि त्याची आठवण काढायची, त्याला भेटायचं, मग त्याचं काय आहे, त्याला त्रास झाला, ताप आलाय किंवा काय, ह्याची आपण काळजी घ्यायची। कधी कधी मित्राला घेऊन आपण डॉक्टरकडे जातो। हा जो प्रेम आहे मित्रत्वाचा, हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रेम आहे। कारण हे मित्र जे आपल्याला भेटतात ते आताचे मित्र नसतात, हे आताच भेटले आणि मित्र, हे आपले पूर्व पुण्याईने जे पहिले जे संबंध आपले होते ते संबंध आपल्याला पुनर्जन्मामध्ये भेटतात। कारण
कुठेतरी काही लोकांचे विचार राहिलेले असतात, एकमेकाशी जुळवून घ्यायचे, काही इच्छा अपूर्ण असतात, त्या पूर्ण करण्यासाठी मित्रत्व मिळते आणि त्या मित्रत्वाचा फायदा आपण एकमेकाला द्यायचा असतो. एकमेकाच्या सुख-दुःखाला उपयोगी पडायचं असतं आणि त्यामुळे कधी मित्रांमध्ये एकमेकांना रागवू नये. आणि रागवलं तरी प्रेमामुळे रागवायचं असतं आणि ते रागवणं मनावर घ्यायचं नसतं. आपण रागवतो कोणावर? घरातल्या व्यक्तीवर जेव्हा आपण रागवतो, तो का रागवतो? याचं कारण काय? की आपण त्याच्यावर जास्त प्रेम करतो आणि तो आपला हक्काचा आहे आणि हक्काचा असल्यामुळे आपण त्याच्यावर मतलब रागवून प्रेम दाखवत असतो. तर ह्याच्यामुळे कधी मनाला लावून घ्यायचं नसतं आणि मित्रांमध्ये शाळेमधल्या मित्रांमध्ये कधीही ज्यांची जवळीक असते, ते कधीही एकामेकावर रागवत नव्हते आणि तो जो प्रेम आहे शाळेतला, तो अतिशय मनामध्ये जागा करून ठेवतो आणि म्हणूनच आपले मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, ह्यांच्याबरोबर आपण जीव की प्राण, जसे आई-वडील आपल्या मुलांना जीव की प्राण करून लहानाचं मोठं करून त्यांची स्वप्न साकार करतात, तसेच मित्र आहेत. आणि तशा मित्रांमध्ये आपण आपल्याबरोबर काही पहिल्यापासून शेवटपर्यंत काही मित्र टिकून असतात. त्यांची लग्न झाली, त्यांची मुलं झाली, त्यांची नातवंड झाली, तरी ते मित्र आपल्याबरोबर दोस्ती निभवत असतात. ह्याचं कारण काय? ते भावासारखे असतात. भाव जसा आजकालचे भाव पण भावाला भाव मानत नाहीत. ते संपत्ती, पैशामुळे भा आपल्या भावाबरोबर विरोध करतात. वास्तविक हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये आपण वरून कधीच कोर्ट, पोलीस स्टेशन ह्याच्या मागे लागायचंच नाही. जे आपल्याकडे आहे ते वाटून घेणं ह्यातच खरा आनंद आहे. परंतु ज्याला कळलं तो आनंदी जीवन जगतो आणि ज्याला नाही कळलं तो स्वार्थाने जीवन जगण्यासाठी आपल्या जीवनाचा पूर्ण विध्वंस करतो. दुसरे पोलीस स्टेशन गाठतो, वकील करतो आणि त्याच्यामध्ये आपण लहानपणी एकत्र भाऊ म्हणून वाढलो. आई-वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं आणि आई-वडिलांच्या संपत्तीचा हक्क मागण्यासाठी बहिणी, भाऊ कोर्टामध्ये जातात आणि केस टाकतात एकमेकावर आणि स्वतः सामने-सामने लढतात. अतिशय घृणास्पद आहे हे. अतिशय घृणास्पद आहे. आपण आलोय किती वर्षासाठी? आपण आलोय 50, 60, 100 वर्षाच्या आतमध्ये आपलं आयुष्य आहे आणि जे आहे ते तिथेच राहणार. फक्त सातबाऱ्यावरचे उतारे बदलत राहणार आणि आपण काही घेऊन जाणार नाही. इथे फक्त प्रेमळ जीवाने एकमेकाशी हसून खेळून राहण्यासाठी आपण आलो. भगवंताच्या भक्तीमध्ये नाम, रूप, गुण, लीला हे करण्यासाठी आपल्याला भगवंताने इथे पाठवलंय. पूर्व पुण्याईमुळे आपण भाऊ-बहीण झालो, भाऊ-भाऊ झालो किंवा मित्र-मित्र झालो, मित्र-मैत्रीण झालो. परंतु ह्या गोष्टीमध्ये कधीही आपण स्वार्थासाठी झगडा करायचा नसतो. एकामेकाच्या जीवावर बेतायचं नसतं. दुसरी गोष्ट एकमेकाला पाहिल्यानंतर राग करायचा नसतो. हे अतिशय घृणास्पद आहे. हे जीवन हे क्षुल्लक आहे. परंतु आपण जर भगवंताचा अनुभव घेतला तर भगवान श्रीकृष्ण आणि भगवान सुदामा एक गरीब ब्राह्मण होता. हे मी का बार सांगतो की भगवंताचे मित्र भरपूर होते. त्याच्यामध्ये अर्जुन हा पण मित्रच होता. सुदामा हा पण मित्रच होता. त्याच्यानंतर गोपिया पण मैत्रिणी होत्या. परत मित्र होते वृंदावनमध्ये भगवंताचे. परंतु त्याने कधीही आपल्या मित्रांबरोबर राग रोष कधी नाही केला. उलटे ते मित्रांना
जेव्हा ते खायला बसायचे तेव्हा आपल्या तोंडातलं त्यांना द्यायचे आणि त्यांच्या तोंडातलं आपण खायचे. त्यांच्या डब्यातलं थोडं थोडं सर्व प्रसाद आपण खायचे आणि हे कृष्णा एक म्हणजे मित्र त्याला भगवंत असून पण हे कृष्णा करायचे. त्याला आदर त्याचा अजिबात करायचा नाही. आणि आजकाल लोक आदरासाठी जीवाचं रान करतात. आदर थोडासा आपल्याला नाही कोणी दिला तर त्याचा इगो एवढा हट होतो. कशासाठी? तर स्वार्थाने स्वतःच्या मनाला असं करून घेतलेलं आहे की माझ्याकडे पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, पद आहे, संपत्ती आहे, मी एवढ्या करोडचा मालक आहे, माझ्याकडे एवढ्या फॅक्टरी आहेत, माझे एवढे कारखाने आहेत, मी ह्या कंपनीमध्ये ह्या प्रेस्टिजवर आहे. तू कोण आहे? तू तेव्हा अरे लहानपण कोणी ऐकलं बघितलंय? लहानपणीचं तर सोडून द्यायचं, आता नाही येत. अशी लोक बोलतात. हे वास्तविक त्याचा अहंकार त्याला बोलत असतो. आपल्याला जर खरा मित्र असेल तर खरा मित्र मित्रासारखा वागतो आणि तो कधीही अहंकार करत नसतो. तो मित्रासाठी जीव की प्राण करतो आणि तो मित्राच्या मुलांच्या कार्याला मदत करतो. मित्राच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम असेल मदत करतो. मित्राचं घर बांधणं असेल तर मदत करतो. खरा मित्र ह्याला म्हणतात. कारण भगवान श्रीकृष्ण, भगवान अर्जुन हे मित्र होते. परंतु अर्जुनाचे 5 भाऊ जे होते त्या 5 भावंडाचं पण रक्षण भगवान श्रीकृष्णाने केलं. आणि अर्जुन हा ज्यावेळेस कुरुक्षेत्रावर युद्ध करण्यासाठी जेव्हा उभा होता त्यावेळेस सुद्धा भगवान श्रीकृष्णाने त्याला गीता सांगितली आणि त्याला एक मनुष्याने आपलं ध्येय गाठण्यासाठी काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये कधीही लवचिकता आपल्या मनामध्ये आणू नये ह्याचं प्रशिक्षण दिलं. आणि त्याला जे अयोग्य मार्गाने जातात, जे अन्यायवादी असतात त्याच्यावर कसा प्रहार करायचं याच्यासाठी मार्गदर्शन दिलं. त्याचप्रमाणे सुदामा एक गरीब ब्राह्मण आहे. बघा, भगवान श्रीकृष्ण ब्राह्मण आणि वैष्णवांना अतिशय प्रेम करतात त्यांच्यावर, कारण ते त्यांचे खरे भक्त आहेत. आणि दुसरी गोष्ट, वैष्णव हमेशा भगवंताच्या भक्तीमध्ये दिवस रात्र तल्लीन असतात, कारण ते भगवंताच्या नामाचा जप करत असतात. भगवंताचं रूप, गुण, लीला यांचं मार्गदर्शन आपल्या माध्यमातून इतरांना देत असतात. आणि ब्राह्मण हे अतिशय भगवंतांना प्यारी आहेत. आणि ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ प्यारी म्हणजे वैष्णव आहेत. म्हणून असं म्हटलं आहे, नमो ब्राह्मण देवाय गो ब्राह्मण हितायच जगत हिताय कृष्णाय गोविंदाय नमः. भगवंतांना ब्राह्मण अतिशय प्यारे असतात. सुदामा हा ब्राह्मणच होता आणि सुदाम हा लहानपणी भगवान श्रीकृष्ण आणि हे सांदीपनी मुनींच्या गुरुकुल आश्रमामध्ये सर्व मित्र वगैरे शिक्षणासाठी होते. सांदीपनी गुरूंच्या आश्रमामध्ये असताना जेव्हा सांदीपनींच्या पत्नीने त्यांना एक गुरुच्या पत्नी ह्या माताच असतात, त्यामुळे त्यांनी जे त्यांना सांगितलं होतं की जंगलामधून लाकडं घेऊन यायला. आणि ज्यावेळेस ते जंगलामध्ये लाकडं आणायला गेले होते त्यावेळेस तिथे अक्षरशः अचानक काळोख दाटला आणि काळोख दाटल्याच्या नंतर तिथे त्यांना काही दिसायचं बंद झालं. एक चारी बाजूने अंधार पसरलेला होता आणि ते अक्षरशः रस्ता विसरून गेले होते. आणि रस्ता विसरून गेल्याच्या नंतर आता कुठे जाणार आहोत हे दोघांना पण कळलं नसल्यामुळे दोघंही एक दुसऱ्याच्या हातामध्ये हात घालून रात्र त्याने काढली तिथेच जंगलामध्ये.
आणि ती रात्र काढल्याच्या नंतर सकाळ जेव्हा उजळलं आणि तेव्हा त्यांना माहिती पडलं की आपल्याला ह्या दिशेला जायचं आहे. आणि जेव्हा त्यांच्या गुरुने त्यांना विचारलं, "तुम्ही रातभर कसे राहिलात जंगलात?" तर आम्ही एकमेकांना सपोर्ट करत होतो आणि कशी तरी रात्र जाणार हे विश्वास होता आणि त्यात करून आम्ही एकामेकाला धीर देत रात्र काढली, असं सांगून तेव्हा गुरु म्हणाले, "खरोखर तुम्ही धन्य आहात. तुमच्यासारखे शिष्य मिळणं म्हणजे एक पुण्यवान काम आहे. तुम्ही खरोखर कुठेही गेलात तरी तुम्ही यशस्वी होणार." हे त्यांचा आशीर्वाद. दुसरी गोष्ट, भगवान श्रीकृष्ण होते, हे सर्व जाणत होते. हे त्यांना माहीत होतं, की हे काय चाललंय, कोणी केलं, हे सर्व माहिती होतं. पण ते सुदामाला पूर्णतः ओपन करून सांगत नसले. पण सुदामा हा गरीब ब्राह्मण ज्यावेळेस गुरुकुलमधून निघाले, आपापल्या घरी गेले. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण वृंदावनमध्ये होते आणि सुदामा इथे द्वारकेला होते. तर सुदामा अतिशय गरीब असल्यामुळे त्याला 2-3 मुलं होती आणि हमेशा तो ब्राह्मण असल्यामुळे त्याला कोण मदत करत असेल त्याच्यावर त्याचा गुजारा व्हायचा. ब्राह्मणाचं काम काय आहे, की समाजामध्ये आध्यात्मिक भगवंताच्या भक्तीचा प्रचार करणे, भगवंताच्या भक्तिमय कार्याचा ला उपस्थित राहून प्रत्येक गृहस्थ जीवनामध्ये भक्ती कार्य करणे हे ब्राह्मणाचं काम आहे. आणि अशामध्ये तो 4-5 घरी भिक्षा मागून आपलं पोट गुजारा करायचं. कधी-कधी त्यांची पत्नी त्यांना सांगायची, की तुमचे मित्र राजाधीश आहेत, ते द्वारकेचे राजा आहेत. तुम्ही जर गेला तर तुमच्यावर त्यांची कृपा होईल. असं सांगून आपली पत्नी जेव्हा बार-बार बोलते आहे, म्हणून ते एक दिवशी द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णांना भेटायला गेले आणि भेटल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाने त्याचा आदर सत्कार अतिशय अतिथी देवो भव ह्या उद्देशाने, म्हणून कोणताही व्यक्ती आपल्या घरी आल्याच्या नंतर त्याचा आदर करायचा असतो, त्याला पाणी वगैरे द्यायचं असतं. त्याच्यासाठी असं विचारायचं नसतं की तुझ्यासाठी जेवण बनवू का, असं नाही. तो आल्याच्या नंतर त्याला उठणं बसणं द्यायचं, त्याचा हातपाय धुवायला पाणी द्यायचं. पहिली पद्धत होती, पाहुणा आल्याच्या नंतर घरी बसून पलंगावर त्याच्या चरणकमळ धुवायचं, अशी पद्धत होती. त्याच्यानंतर ती पद्धत बदलली. नंतर पाहुणा आल्याच्या नंतर त्याला पाय धुवायला पाणी दिलं जातं. तर भगवान श्रीकृष्णाने जेव्हा सुदामा घरी आल्याच्या नंतर त्याने आपला पलंग आपण ज्या गादीवर बसतो त्या गादीवर बसवलं, त्याचे पाय धुतले, त्या पायाचं पाणी ग्रहण केलं, अंगावर उडवलं, पूर्ण घरामध्ये उडवलं. लक्ष्मी देवी त्यांना सहकार्य करायला सेवेला होती. ह्या सगळ्या गोष्टी बघून तो आश्चर्य झाला. आणि त्याच्यानंतर भगवंताने त्याच्याबरोबर लहानपणीच्या गोष्टी केल्या आणि नंतर त्याने भगवान श्रीकृष्णाने त्याला विचारलं, तुझ्या पत्नीने माझ्यासाठी काहीतरी दिलेलं आहे. तर सुदामा लाजायला लागला, कारण एवढ्या मोठ्या राजा व्यक्तीला, ब्रह्मांडाचे राजा, आणि त्या राजाला मी काय देऊ शकतो, मी तो फकीर. ॲक्च्युली सुदामाचे कपडे फाटलेले होते, त्याची अंगावरची हाडं दिसत होती. त्याच्या हातामध्ये एक दांडा होता, धोती फाटलेलं होतं, उपरणं फाटलेलं होतं आणि तो कसा भेटायला आला होतो. आणि ते बघितल्याच्या नंतर जेव्हा गेटवर आला होता त्यावेळेस संरक्षकाने बघितल्याच्या नंतर आश्चर्यचकित केलं. परंतु भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या अंतर्शक्तीने माहिती पडलं की एक सुदामा येतो आहे. आणि ते ताबडतोब धावत
गेटपर्यंत येऊन त्याने त्यांना घेऊन गेले. मित्रता ह्याला म्हणतात, मित्राचा प्रेम. तर सांगायचं तात्पर्य आहे. आणि त्यानंतर जेव्हा तो, असं म्हणतात सुदामाचे पोहे, पोहे हे प्रसिद्ध का आहेत तर ह्याच्यासाठीच आहेत की ते सुदामाच्या पत्नीने 4 घरे पोहे मागून भगवान श्रीकृष्णांना एक भेट म्हणून दिले होते त्यांच्याकडे. त्याने ते पोहे आपल्या उपरणीमध्ये बांधून पाठीवर मारले होते. आणि तो जेव्हा भगवान श्रीकृष्णाने बोललं, माझ्या भाभीने मुझे क्या दिया है, माझ्या वहिनीने मला काय पाठवलं आहे का, तर तो लाजायला लागला. परंतु त्याने ते पाटी होते ते घेतले आणि एक मूठ जेव्हा त्याने पोहे हातात घेतले तेव्हा त्याने काय सांगितलं, बघ सुदामा, मी हे जे एक मूठ जे पोहे खातोय ना, ह्या एक मूठ पोह्याने पुरं ब्रह्मांड आत्मसंतुष्ट होणार. कारण अनंत कोटी ब्रह्मांड नायक हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये अंश रूपात असतात. आणि इथे खालेले जे पोहे आहेत हे प्रत्येकाच्या हृदयातील आत्म्याला संतुष्ट करणार. आणि त्याने ते पोहे तोंडात घातले आणि त्यानंतर ते संतुष्ट झाले. सांगायचं तात्पर्य काय, आपण मुळात झाडाच्या मुळाला जर पाणी घातलं तर ते झाडाच्या फांद्यांना पण पोचतं, पानांना पण पोचतं, फुलांना पण पोचतं, फळांना पण पोचतं आणि झाडामध्ये शक्ती निर्माण होऊन झाड वाढतं. तसंच माणसाच्या हृदयामध्ये, यकृतमध्ये, आमाशामध्ये जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो, जेव्हा ते अन्न आपण ग्रहण केल्याच्या नंतर जी सिस्टम, यकृत म्हणून जी सिस्टम आहे ती सिस्टम पूर्ण त्या अन्नाचं पचनक्रिया, रस वगैरे बनवून पुऱ्या शरीराला सप्लाय करतं. म्हणून आपलं जीवन व्यवस्थित चालतं. बोटांना मिळतं, केसाला, पायाला, पूर्ण शरीराला ते अन्न मिळतं. म्हणून सांगितलेलं आहे, कोणतंही कार्य करताना योग्य तेच करायला पाहिजे. भक्ती करताना भगवान श्रीकृष्णांचीच भक्ती करायला पाहिजे. बाकी देवतांना मान सन्मान द्यायला पाहिजे, पण भक्ती त्यांची केल्याच्या नंतर ती भक्ती सर्व देवतांची होते. तसंच मनुष्याच्या हाताला जेवण देऊन काय फायदा नाही किंवा पायाला देऊन काय फायदा नाही, तर त्याच्या मुखामध्ये घातलं तर ते कोणताही पदार्थ ते पूर्ण शरीराला मिळतो. तर सांगायचं तात्पर्य, मित्र अनेक प्रकारचे असतात. जसा दुर्योधन होता, कर्ण होता, असे पण मित्र आहेत. जेव्हा कर्णाला कोणीच सहकार्य देत नव्हता, कर्ण हा सूर्यपुत्र होता, कुंतीचा पुत्र, पहिला पुत्र होता, सूर्यापासून झालेला, 5 पांडवांचा 6वा भाई होता. परंतु त्याला कोण मान सन्मान देत नव्हता. त्याने जी गुरुकडून शिक्षा जी शिकली होती ती चोरी पद्धतीने शिकली होती. त्यामुळे गुरुने त्याला आदेश दिला होता की ज्या दिवशी तुझी माझ्याकडून, 5 पांडवांना शिकता शिकता तो तिथे येऊन शिकत होता, परंतु तो चोरीने शिक्षा ग्रहण करत असल्यामुळे गुरु द्रोणाचार्याने त्याला असं सांगितलं होतं की तू ज्या दिवशी संकटात पडशील त्या दिवशी तुला आठवणार नाही. याचं कारण काय, तू चोरून शिकलेली शिक्षा आहे. तर कुंतीचा पुत्र होता कर्ण आणि तो अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होता आणि अर्जुनाचा मोठा भाऊ होता. परंतु तो युद्धामध्ये पण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होता. परंतु दुर्योधनाने त्याला आपला मित्र मानून त्याला पद दिलं, प्रतिष्ठा दिली, मान सन्मान दिला आणि त्याच्यामुळे त्याला वाटायला लागलं की दुर्योधनापेक्षा श्रेष्ठ असा या सृष्टीवर आहेच नाही कोण. क्योंकि दुर्योधन हा महामूर्ख व्यक्ती होता. परंतु ज्या मित्राला त्याने पद प्रतिष्ठा वगैरे मान सन्मान दिला त्याच्यामुळे त्याने भगवान श्रीकृष्ण, 5 पांडव ह्यांचा तिरस्कार करून दुर्योधनाला त्याने मित्र मानलं.
आणि आज समाजामध्ये असे मित्र भरपूर आहेत, जे मूर्खांना मित्र मानून आपल्या मान प्रतिष्ठा सन्मानासाठी दिवस रात्र त्याच्या मागे लागतात. त्यांना माहिती नसतं हा आपल्याबरोबर कसा वागतोय. पण त्याला वाटतं की मान मिळालाय ना, प्रतिष्ठा मिळाली आहे ना, पद मिळालंय ना, पैसा मिळतोय ना, सर्व एन्जॉय मिळते ना, ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय? पण सत्य, सत्य दुसऱ्या ठिकाणी असतं. तर भगवान श्रीकृष्णाने कर्णाला भरपूर वेळा सांगितलं होतं भेटून, "कर्ण, तू ज्या व्यक्तीबरोबर दोस्ती केली आहेस, तो दोस्त तुझा योग्य नाही आहे. तू दोस्ती बदल, माझ्याबरोबर ये आणि तू माझ्याबरोबर ये, तुझा मी सांभाळ करतो आणि तू त्याला सोड." परंतु त्याने त्याला जी प्रतिष्ठा मिळाली, पद मिळाले, त्याच्यामुळे तो दोस्ताला सोडू न शकल्यामुळे शेवटी दोस्त पण गेला आणि कर्ण पण गेला. कशावेळी? जेव्हा त्याचं चक्र युद्धामध्ये, चक्र जेव्हा मातीमध्ये रुपलं गेलं, त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की हाच टाइम आहे तुम्हाला. याचं कारण काय? जर कर्ण त्यावेळेस जर मृत्युमुखी पडला नसता, तर त्याने अर्जुनाला मारलं असतं. कारण तो हमेशा अर्जुनाच्या अंतचा विचार करायचा. कारण त्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नको होता. आणि आज समाजामध्ये सर्वजण हेच बघत असतात, आपल्यापेक्षा पुढे गेला की त्याचा पाय खेचा. त्याच्या काहीतरी उन्हा धुनी वगैरे असतील ती लोकांना सांगून त्याला अपमानित करा, त्याला असं करून ते स्वतःचा स्वार्थ साधत असतात. आणि हे त्याच्या पद्धतीत झालं. शेवटी ना कर्ण राहिला ना दुर्योधन राहिला. ह्याचं कारण काय? की हे सर्व भगवानच करत असतात. आणि म्हणून दोस्ती करतेवेळी पण आपण कोणाची दोस्ती करतो आहोत हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण समाजामध्ये भरपूर दोस्ती करण्यासाठी लोक आतुरतेने वाट बघत असतात. कारण प्रत्येकाला वाटतं की ह्याच्याकडे पैसा आहे म्हणजे हा मित्र चांगला आहे, ह्याच्याकडे कोणतंही पद आहे म्हणजे हा आपल्याला काहीतरी सहकार्य करेल, असे भरपूर असतात. पण आपण त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की मी कोणत्या व्यक्तीबरोबर जातोय. भगवान श्रीकृष्णाचे जे भक्त आहेत, भक्तांबरोबर दोस्ती करणे योग्य आहे. कारण त्यांच्या माध्यमातून भक्ती पण मिळते आणि भक्तीच्या माध्यमातून आध्यात्मिक ज्ञान मिळतं. आध्यात्मिक ज्ञान मिळाल्यामुळे आपण समाजामध्ये योग्य प्रकारे आत्मविश्वासाने वागू शकतो आणि त्यामुळे आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो. आणि म्हणून कृष्ण भक्त सर्वश्रेष्ठ भक्त आहे. परंतु त्या भक्तांमध्ये पण काही लोक स्वार्थी असतात, हे विसरू नये. म्हणून एखाद्या चांगल्या भक्ताला पण काही लोक नाव ठेवतात, जेणेकरून अरे त्याने असं असं केलं आहे, तसंच त्याचं बॅकग्राऊंड न माहिती असल्यामुळे. तर बॅकग्राऊंड प्रत्येकाचं जाणणं योग्य असतं आणि मित्रता ही महत्त्वाची आहे. आणि म्हणून आपले जे काही मित्र असतात, त्या मित्र, आपण जर एक पैसेवाला आहोत, आपल्याला माहिती आहे आपल्याकडे सर्व भगवंताने दिलेलं आहे, पण आपले वर्गातले मित्र, आपले काही जुने मित्र आपल्याला आज भेटत नाही आहेत, पण त्यांची परिस्थिती अशीच अतिशय डाऊन असेल, तर आपण त्यांना योग्य प्रकारे आज फोन मिळालेले आहेत, त्या फोनच्या माध्यमातून मेसेज पाठवून किंवा फोन करून त्यांची आपण खुशाली घेऊ शकतो किंवा त्यांना जे ते प्रॉब्लेममध्ये असेल त्यांना मदत करू शकतो. मित्रत्वाचा आपल्याला, कारण आपण लहानपणी एकत्र होतो, मोठ्यापणी आपण एकत्र ना, मोठ्यापणी आपल्याला मोठे झाल्यावर आपल्याकडे भरपूर लोक, कारण ज्याच्याकडे बोलतात ना, जिथे गूळ असतं तिथे मुंगी ऑटोमॅटिक येते, जिथे जहाज असतं तिथे सर्व असतात, परंतु जेव्हा जहाज डुबतं तेव्हा हुंदीर पण पहिले पळतात आणि सर्व असं बोलतात. तर सांगायचं तात्पर्य काय? जिथे मित्र आहे, मैत्रीण आहे आणि ती परिस्थितीमध्ये अतिशय बिकट आहे, तर अशांना आपल्या यथाशक्ती मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि हीच गोष्ट मित्रत्वाने मला सांगावीशी वाटते. याचं कारण काय? की सर्व हाताची बोटं भगवंताने पाची समान का नाही दिले? प्रत्येक जण समान माध्यमातून राहू शकत नाही, तो कुठेतरी मागे पुढे आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या मित्रांना कधी पण सहकार्य करणं हे योग्य आहे.
आणि हीच असं मला वाटतं की मित्रत्वाची भेट आहे. आणि म्हणूनच ह्या आजचा जो मैत्री दिवस आहे, तर सुदामाने ज्यावेळेस पोहे दिल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण सुदामाचे पोहे खाऊन संतुष्ट झाल्याच्या नंतर लक्ष्मीने भगवान श्रीकृष्णांना सांगितलं की पहा, तुम्ही त्यांचे पोहे खालात आणि पुरे ब्रह्मांडाला संतुष्ट केलात. आता त्याची परिस्थिती अतिशय खालावलेली आहे. तेव्हा तुम्ही त्याची जी परिस्थिती आहे ती सुधारण्याचं काम तुमचं आहे. तेव्हा तुम्ही त्याला न सांगता तुमचं तुम्ही काम करा. भगवंताला जेव्हा लक्ष्मीने असं सांगितलं, तर भगवान श्रीकृष्णाने त्याची घरची परिस्थिती, त्याचं घर, त्याची पत्नी, त्याची मुलं सर्वस्व बदलून टाकलं आणि त्याचं घर एक महाल बनवला. त्याच्या पत्नीच्या अंगावर सोने वगैरे दागदागिने, सुंदर कपडे, मुलांना सुंदर कपडे, आजूबाजूचा एरिया एकदम परिसर सुंदर बनवला. हे सर्व लक्ष्मीने प्रसन्न होऊन त्यांच्या घरी त्याला समर्पित झाले आणि त्यांना खुश केलं. तर सांगायचं तात्पर्य काय, भगवान जेव्हा श्रीकृष्ण भक्त जेव्हा भगवान श्रीकृष्णांचा भक्त होतो, तेव्हा कोणती जर अपेक्षा असेल तर ते अपेक्षेने त्याला साध्य कोणतंही होत नाही. सुदामा आपल्या मित्राला भेटायला आला होता कोणती अपेक्षा न करता, पत्नीच्या आग्रहास्तव भेटून जाणे, अपेक्षा कोणती नाही. परंतु भगवानने जेव्हा बघितलं परिस्थिती अशी अशी आहे, तेव्हा आपल्या मित्राला सहकार्य करणं हे आपलं काम आहे. भगवंताने त्याला सहकार्य करून त्याची परिस्थिती बदलली. जो भक्त भगवंताचा होतो, त्या भक्ताने भगवंताची मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे ही अपेक्षा कधी करू नये. ज्यावेळेस तो कोणती अपेक्षा न करता नित्य नेमाने आपल्या भक्तीमध्ये सदृढ होऊन सदैव आनंदित राहून भक्ती करतो, अपेक्षा कोणती नाही, त्यावेळेस भगवान त्याच्या मनातल्या इच्छा जाणून त्याला संपूर्ण आनंदी करतात. आणि असे भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि तात्पुरत्या सुखासाठी आपण ज्याची भक्ती करतो ते ब्रह्मदेव, शिवजी, गणपती, अजून देवता सूर्यनारायण, चंद्रनारायण, पृथ्वी, वायुनारायण वगैरे जे काय चंद्रमा वगैरे, हे तात्पुरत्या सुखासाठी आपण त्यांची भक्ती करतो. पण पूर्ण लाईफ टाइम जन्मोजन्मी जर आपल्याला कोणाची भक्ती करायची असेल तर एक पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण, जेणेकरून आपल्याला कोणती गोष्ट मागायची गरजच नाही. त्यांच्याकडे भक्ती केल्याच्या नंतर ते स्वतःहून देणार. आणि ज्यावेळी श्रीमंत भक्त जेव्हा त्यांची भक्ती करतो, तेव्हा त्याच्याकडून भगवान एक एक गोष्ट आपापली काढून त्याला गरीब बनवतात. आणि गरीब बनवल्याच्या नंतर जेव्हा तो एकनिष्ठता असे भक्ती करतो, तेव्हा त्याला हळूहळू त्याला संपत्ती, पैसा, त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करतात. हे भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि भगवान श्रीकृष्ण भक्ताची परीक्षा घेतल्याच्या नंतरच त्याला सक्सेस, त्याच्या इच्छा पूर्ण करतात. नाहीतर असे किती करोडो भक्त आहेत, येतात पण भगवान सर्वांची इच्छा पूर्ण करतात, पण त्या क्षुल्लक गोष्टीसाठी भक्ती अयोग्य आहे. भक्ती करायची असेल तर निस्सीम भावनेने शुद्ध भक्त होऊन कोणती अपेक्षा न करता भगवान श्रीकृष्णांची भक्ती केल्याच्या नंतर भगवान स्वतःहून त्या भक्ताच्या हृदयामध्ये वास करतात. आणि जिभेवर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे जेव्हा मंत्र बोलला जातो तेव्हा नाचतात. आणि तो जो आनंद आहे ते त्या शुद्ध भक्तालाच मिळतो, बाकी नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णांची भक्ती करताना कोणती अपेक्षा नाही ठेवायची. शुद्ध भक्ती करायची. मिळालं तरी ठीक, नाही मिळालं तरी ठीक, परंतु भक्तीमध्ये कोणतीही काटकसर करायची नाही. सदैव 16 माळा जप करायच्या वरती
20-25 माळा करायचा. वास्तविक जो भगवान श्रीकृष्णांचा भक्त होऊन गुरुकडून दीक्षा घेतो, त्याने वास्तविक प्रथम जेव्हा दीक्षा झाल्याच्या नंतर 25 माळा मिनिमम करायला पाहिजे. आणि ज्यावेळेस तो एकादशी ज्यावेळेस असते आणि त्यावेळेस जेव्हा तो माळा करतो, तेव्हा त्याने 64च्या वरती करायला पाहिजे. त्या दिवशी एकादशीच्या दिवशी फक्त मिनिमम 64 समजून त्याच्यावरती करायला पाहिजे. तेव्हा त्याला भक्तीमध्ये उन्नती मिळते, प्रगती मिळते आणि तो आपल्या भगवंताच्या सानिध्यामध्ये जाण्यास प्रवृत्त होतो. आज बघा, जे संन्यासी जे भक्त असतात ते 64 माळाच्या वरतीच त्यांचा जप चाललेला असतो, त्या खाली नसतो. आणि जे साधारण भक्त असतात ते 2-4 माळा करून मी एवढ्या माळा केल्या म्हणून मोठेपणा गाजवत असतात. आणि दीक्षा घेतात, हरिनाम दीक्षा, ब्राह्मण दीक्षा ह्यांच्या पण 16 माळाच्या वरती, मतलब 25च्या वरतीच जाणं महत्त्वाचं आहे. तर सांगायचं तात्पर्य काय, आपण इथे कधीही कोणाची मतलब अपेक्षा करू नये, म्हणून भगवंताने असं सांगितलेलं आहे. सुदामा ब्राह्मणाबरोबर वार्तालाप करीत असताना श्रीकृष्णाने सुदामाच्या पुरचुंडीतून एक घास पोहे खाले आणि दुसरा घास खाण्याच्या प्रयत्नात असताना साक्षात लक्ष्मी रुक्मिणी देवी हिने श्रीकृष्णांचा हात धरून त्यांना थांबविले. त्यांचा हात पकडून रुक्मिणी म्हणाली, प्रियनाथ, हे मुठभर पोहे ज्याने दिले त्याला या जन्मात महान ऐश्वर्यवान होण्याला कारण होणार आहे. बघा, त्याचे केवळ एक घासभर पोहे तुम्हाला अतिशय संतुष्ट करतात आणि तुमची तृप्ती भक्ताला वर्तमान व भावी जीवनात देखील ऐश्वर्या प्रदान करणारे आहे. यावरून असे समजते की जेव्हा भगवान श्रीकृष्णांना प्रेमपूर्वक अन्नाचा भोग अर्पण करण्यात येतो, जेव्हा ते प्रसन्न होऊन भक्ताकडून ग्रहण करतात, तेव्हा सौभाग्य देवी रुक्मिणी त्या भक्ताची इतकी ऋणी होते की तिला व्यक्तिशः स्वतः भक्ताच्या घरी जाऊन ते घर जगातील सर्वात ऐश्वर्यवान बनवावे लागते. जो नारायणांना पूर्णपणे तृप्त करतो त्याच्या घरी लक्ष्मी आपोआपच अतिथी होते. बघा, अर्थ असा आहे की ज्याचे घर ऐश्वर्यपूर्ण होते. सुदामा ब्राह्मणाने एक रात्र श्रीकृष्णाच्या महालात घालविली आणि तेथे असताना त्याला वैकुंठ लोकात असल्याचे जाणवले. वस्तुतः वैकुंठातच निवास करीत होता, कारण जेथे आदिनारायण श्रीकृष्ण आणि स्वयं लक्ष्मी रुक्मिणी निवास करतात ते स्थान वैकुंठाहून भिन्न नाही. सुदामा ब्राह्मण श्रीकृष्णाबरोबर महालात असताना त्याला स्थूल रूपाने भरपूर काही मिळाले असे दिसले नाही आणि तरीही त्याने भगवंताकडे कोणत्याही गोष्टीची याचना केली नाही. दुसऱ्या दिवशी तो आपल्या घरी निघाला. त्याच्या मनात श्रीकृष्णाने त्याच्या केलेल्या स्वागत सत्काराचे विचार घोळत होते आणि अशा रीतीने तो पूर्णपणे दिव्य आनंदात बुडाला. घराच्या मार्गावर तो केवळ श्रीकृष्णाच्या स्वभावाचा, त्यांच्या वागणुकीचाच विचार करीत होता आणि त्याने श्रीकृष्णांची भेट घेतली याचा त्याला खूप आनंद झाला. सुदामा विचार करू लागला, भगवान श्रीकृष्णांना पाहणे म्हणजे अतिशय आनंदाची गोष्ट. हे ब्राह्मणांसाठी फारच समर्पित आहे. ते ब्राह्मणी संस्कृतीमध्ये किती पुरस्कर्ते आहे. हे परमब्रह्म आहे, तरी ब्राह्मणाशी प्रेमाने आदान प्रदान करतात. ब्राह्मणांचा इतका आदरही करतात की त्याने माझ्यासारखा एक गरीब ब्राह्मणाला छातीशी लावून आलिंगन करावे. ते तर लक्ष्मी सोडून कोणालाही आलिंगन करत नाहीत. मी दरिद्री पापी ब्राह्मण आणि श्रीकृष्ण स्वयं भगवान लक्ष्मीचे एकमेव आश्रय, आमच्यात तुलना होणे कसे शक्य आहे. तरीही मला एक ब्राह्मण समजून त्याने आपल्या 2 दिव्य भुजांनी हार्दिक आनंदाने आलिंगन केले. भगवान श्रीकृष्णांची माझ्यावर इतकी दया की मला त्याच पलंगावर बसून दिले जेथे साक्षात लक्ष्मी शयन करते. त्याने मला त्यांचा साक्षात बंधू समजले. त्यांच्या उपकाराची फेड मी कशी करावी. मी थकलो होतो तर सौभाग्य देवी लक्ष्मी स्वतःच्या हाताने पंखा घेऊन
मला वारा दे घालू लागली. त्यात पटराणी म्हणून तिने आपले उच्चस्थान लक्षात घेतले नाही. साक्षात भगवंताने माझी जी सेवा केली ती त्याच्या ब्राह्मणाविषयीचा महान आदर म्हणून आणि माझे पाय दाबून आणि स्वतःच्या हाताने भरवून त्याने साक्षात माझी पूजा केली. बघा, विश्वातील सर्वजण स्वर्गप्राप्तीकरिता, मुक्ती किंवा सर्व प्रकारच्या लौकिक ऐश्वर्याकरिता किंवा योग सिद्धीकरिता श्रीकृष्णाच्या चरणकमलाची उपासना करतात, तरी भगवंत माझ्यावर इतके दयाळू आहेत की त्याने मला एक कपदीर ही दिली नाही. बघा काय बोलतोय सुदामा, भगवंत माझ्यावर इतके दयाळू आहेत की त्याने मला एक कपदीर ही दिली नाही, कारण त्याने जाणले की एक दारिद्र्याने पिळलेला मनुष्य आहे. याला धन मिळाले तर हा गर्विष्ठ होईल आणि भौतिक ऐश्वर्यामागे वेडा होऊन मला विसरेल. बघा, भगवान कधी कधी आपल्या भक्ताला ऐश्वर्यवान का बनवत नाही याचं कारण काय, जो गरीब असतो आणि त्याला जर ऐश्वर्यवान बनवलं तो उद्या सकाळी तो मला विसरून जाणार आणि त्यात म्हणून ते त्याला धनवान बनवत नाही. सुदामा ब्राह्मणाचे कथन बरोबर आहे. एखादा दरिद्री मनुष्य आहे, तो भौतिक ऐश्वर्याचा वर मिळाला म्हणून प्रार्थना करतो आणि ऐनकेन प्रकारे तो धनवान होतो आणि भगवंताचे उपकार विसरून जातो. म्हणून पूर्ण निराश्रित झाल्याशिवाय भगवंत आपल्या भक्ताला ऐश्वर्य प्रदान करीत नाहीत. नवदीक्षित भक्त गंभीरतेने भगवत सेवा करीत असेल आणि त्याच वेळी भौतिक ऐश्वर्याची कामना करीत असेल तर भगवान त्याला धनापासून दूर ठेवतात. मी आता जे बोललो ते असा विचार करीत सुदामा ब्राह्मण आपल्या घरी पोचला. तेथे पोचतात त्याने पूर्वी पाहिलेल्या सगळ्या गोष्टी अद्भुत प्रकारे बदलून गेल्या होत्या. त्याच्या झोपडीच्या ठिकाणी एक हिऱ्या माणक्याचा बनविलेला महाल होता आणि तो सूर्य, चंद्र आणि अग्नीच्या किरणाप्रमाणे चमकत होता. तेथे मोठमोठे महालच नव्हे तर मधल्या जागेत सुंदर सजलेल्या बागा होत्या. त्यात सुंदर स्त्रिया व पुरुष फिरत होते. त्या बागांमध्ये पुष्ट वाटिका व कमळाने भरलेली सुंदर सरोवर होती. तेथे अनेक रंगीबेरंगी पक्षाचे थवे होते. आपल्या जन्मस्थानावर झालेला अद्भुत बदल पाहून ब्राह्मण स्वतःशी विचार करू लागला, मला कसा काय हा सर्व बदल दिसून येत आहे? हे माझेच निवासस्थान आहे काय की दुसऱ्या एखाद्याचे आहे? जर मी ही राहत असलेली तीच जागा असेल तर मग अद्भुत बदल कसा झाला? सुदामा ब्राह्मण असा विचार करीत तोच देवी देवतांप्रमाणे सुंदर रूपे असलेले अनेक स्त्री पुरुष संगीत गायकासोबत सुदामाचे स्वागत करण्यासाठी समोर आले. सगळेच मंगलगीते गात होते. सुदामाची पत्नी आपल्या पतीच्या आगमनाची वार्ता ऐकून आनंदी झाली आणि मोठ्या त्वरेने महालाबाहेर आली. ती इतकी सुंदर दिसत होती जणू सौभाग्य देवीच त्यांचे स्वागत करण्यासाठी समोर आली आहे. आपल्या पतीला समोर पाहता तिच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. तिचा कंठ अवरुद्ध झाला आणि ती पतीला काही बोलू शकली नाही. तिने भावपूर्ण हृदयाने नेत्र मिटले. मोठ्या प्रेमाने आणि स्नेहाने तिने सुदामाला प्रणाम केला आणि हृदयातून आलिंगन दिले. ती सुवर्णाच्या हिराने आणि अलंकाराने नटलेली होती आणि परिचारिकाच्या मेळाव्यात ती उभी असताना नुकत्याच विमानातून उतरलेल्या एखाद्या देवपत्नीप्रमाणे भासत होती. आपली पत्नी अशी सुंदर आहे असे पाहून सुदामाला महदाश्चर्य वाटले. महदाश्चर्य मतलब अतिशय महान असं आश्चर्य. आणि काहीही न बोलता आपल्या पत्नीबरोबर त्याने महालात प्रवेश केला. सुदामाने जेव्हा महालात आपल्या वैयक्तिक कक्षेत प्रवेश केला तेव्हा त्याने पाहिले की ते स्थान सामान्य कक्ष नव्हते तर स्वर्गराज इंद्राचे निवासस्थान होते. महालात सर्वत्र हिरे जडित स्तंभ होते आणि तेथील आसने आणि पलंग हस्तिदंतांचे होते. तर शय्या दुधाप्रमाणे श्वेत रंगाची आणि कमळ फुलाप्रमाणे मऊ होती. तेथे सुवर्णाच्या मुठी असलेली अनेक चामरे लटकत होती. अनेक कमळ फुलाप्रमाणे मऊ गाद्यांचे आसन होते. अनेक स्थानावर मोत्यांचे धड लटकत
असलेली रेशमी रंगदार छत्री होती. संपूर्ण महाल प्रथम श्रेणीच्या पारदर्शक संगमरवरी दगडावर उभारलेला होता आणि त्यावर पन्ने जडविलेले होते. महालातील सर्व स्त्रियांनी मौल्यवान मणिरत्नांनी निर्मित दीपक धारण केलेले होते. रत्ने आणि दीपशिखा मिळून अद्भुत प्रकारे निर्माण होत होता. सुदामाची स्थिती अचानक ऐश्वर्यात बदलून गेली होती आणि अशा बदलाचे कारण तो निश्चित करू शकला नाही. तेव्हा तो त्याच्या बाबत गंभीरतेने विचार करू लागला. माझ्या जन्माच्या सुरुवातीपासून 18 विश्व दारिद्र्याने पिडलेला मी आणि मग अशा अचानक आलेल्या ऐश्वर्याचे कारण काय? माझ्या मित्राच्या यदुकुल मुख्य श्रीकृष्णाच्या कृपादृष्टीकडे मला तर कोणतेही कारण दिसत नाही. या गोष्टी निश्चितच श्रीकृष्णांच्या अहेतुक कृपेच्या देणग्या आहेत. बघा, मित्र असा आहे, मित्रामध्ये असा वातावरण असणं महत्त्व आहे. म्हणून आज मित्रत्व दिवसानिमित्त मी हे दिलेली ही सुदाम आणि भगवान श्रीकृष्ण यांची कथा आहे. अवश्य इतरांना शेअर करा, कारण त्यांच्यामध्ये पण मित्रत्वाची जाणीव निर्माण होऊन जे काही जुने मित्र असतील, काही लोक जग सोडून गेले असेल, हे संसार सोडून गेले असतील, काही लोक असतील, तर त्यांचा आपल्याला फायदा होईल. गेट टुगेदर होईल, एकमेकांना भेटणं होईल आणि त्यामुळे आपुलकी वाढेल. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जगद्गुरु शिल प्रभुपाद महाराज की जय. परम पूज्य लोकनाथ स्वामी महाराज की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.